नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर रोहन पाटील सर. तर त्यांचा प्रवास आतापर्यंतचा जरी छोटा असला तरी इथनं पुढची वाटचाल कशी असणार आहे, त्याचबरोबर ते गव्हर्नमेंटच्या पण प्रोजेक्ट्सवर काम करतात, काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर काम करतात, त्या अनुषंगाने त्याची वाटचाल कशी असणार आहे या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. तर आपण गप्पांना आता अशी सुरुवात करूया. म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं अगदी तुमच्या लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आला, काय सांगाल? माझं जे शाळा झालेली लहानपणापासून मी राहायला लासलगाव मध्ये होतो आणि तिथे शिकत असताना 10वी पर्यंतचं शिक्षण माझं लोकनेते विद्यालयात झालं आणि त्यानंतर मग काय क्षेत्र निवडावं यासाठी माझा सातत्याने जो दृष्टिकोन होता तो व्यावसायिक दृष्टिकोन होता. त्यामुळे मी कन्स्ट्रक्शन फील्डचा मला आवड असल्यामुळे आणि आमच्या घरात माझे काका ते पण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये होते आणि तोही आपल्याला एक फुटप्रिंट होती, आपल्याला एक चांगला बॅकअप होता. त्यामुळे आपण कन्स्ट्रक्शन फील्डकडे वळालो आणि 10वी नंतर मग मी डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक येथे कम्प्लीट केला. त्यानंतर NDMVP कॉलेजमध्ये मी माझी डिग्री कम्प्लीट केली BE सिव्हिल आणि त्यानंतर SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येवला येथे मी ME स्ट्रक्चर मध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि घरचा जो काकांचा जो वारसा होता ते कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये ते कंटिन्यू आपल्याला एक त्याचा गायडन्स होत असल्यामुळे आपण त्या क्षेत्रात आलो. मग शिक्षण झाल्यानंतर ME झाल्यानंतर मग जेव्हा तुम्ही पहिला प्रोजेक्ट केलात तर तो कुठला होता आणि त्याच्या आधी सर्व्हिस प्रॅक्टिस केली तर ती कुठे होती? त्या ME स्ट्रक्चर कम्प्लीट झाल्यानंतर मी एक निर्मिती बिल्टेक म्हणून एक फर्म आहे यश टाटिया सरांची, त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस केली साधारणतः 1.5 वर्ष. त्यानंतर मी कॉन्ट्रॅक्टरशिपवर गव्हर्नमेंटचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत पाणी पुरवठा डिपार्टमेंटचे त्यांच्या अंतर्गत कॉन्ट्रॅक्टरशिपवर मी तिथे काम केलं ऍज अ ज्युनियर इंजिनियर. आणि तिथे काही गव्हर्नमेंटच्या रिलेटेड जे पाणी पुरवठा डिपार्टमेंटचे स्वच्छता विभागाचे जे काही काम होते, जसे काही पाईपलाईनचे काम असतील, ड्रेनेजचे असतील, तर ते आपण पूर्ण केले, तिथे काम केलं. आणि त्या एक्सपिरियन्सच्या बळावर नंतर मग आपण स्वतःच कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये सुरुवात केली. त्यानंतर सुरुवात करत असताना काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स पण आपण कम्प्लीट केले, जसे पाईपलाईन असतील, स्कूल असेल, त्यानंतर अंगणवाडीचे काही प्रोजेक्ट्स असतील, असे प्रोजेक्ट आपण कम्प्लीट केल्यानंतर त्यानंतर आपण दुसरा टप्पा आता रेसिडेन्शियल कडे पण आपण वळालो आहोत आणि रेसिडेन्शियलचे पण आपण 2 ते 3 प्रोजेक्ट्स आता कम्प्लीट केलेले आहेत आणि आता सध्या करंटमध्ये आपले 3 प्रोजेक्ट चालू आहेत कोणार्क नगर, आडगाव येथे. वा, दोन्ही अँगलने तुमचा प्रवास चांगला चालू आहे रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंटमध्ये. मग त्यातल्या गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स बद्दल तर तुम्ही बरेचसे सांगितले. आता रेसिडेन्शियल मधल्या काही प्रोजेक्ट्स बद्दल असं बोलताना विचारायचं की बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल या सेक्टरमध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरेच जास्त आहे. तर अशा लोकांबरोबर काम करताना मग तुम्ही लेबर मॅनेजमेंट कसं करता? अकुशल कामगार करताना म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना अनेक अडचणी येतात तशा, पण बऱ्यापैकी त्यांच्यातले जे काही एक्सपिरियन्स असतात तर त्यांच्याकडनंही आपल्याला काही शिकायला मिळतं. तर त्या केसमध्ये कसं असतं, बऱ्याच वेळेस ड्रॉइंगचा जो विषय असतो, ड्रॉइंग्स बऱ्यापैकी समजत नाही, तर ऑन फील्ड आपल्याला राहून तिथे समजावून सांगावं लागतं त्या ड्रॉइंग्स. आणि त्या ड्रॉइंग्स कंटिन्युटी, त्याच्यात पण कंटिन्युटी असली पाहिजे काम करताना आणि ऍक्च्युअल ड्रॉइंग्स हाताळताना त्यांचं ते सातत्य मेंटेन झालं पाहिजे काम करताना आणि जे काही आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो मिळाला पाहिजे. तर बऱ्याच केसमध्ये आपण जर इंजिनियर जर साईटवर नसेल तर ती अडचण येते त्यांना ड्रॉइंग समजायला आणि त्या केसमध्ये ते स्वतःचं डिसिजन घेऊन चुकीचं पण कधी कधी काम होतं. त्यामुळे आपण तिथे स्वतः थांबवून त्यांच्याकडनं ते काम करून घेणे अपेक्षित असतं. बरोबर. दुसरं, आपण कन्सल्टिंग मध्ये पण काम करताय, बिल्डर डेव्हलपर म्हणूनही काम करताय. मग बऱ्याचदा तेव्हा कस्टमरला असं वाटतं की कायम बिल्डर जास्त पैसे लावतो फ्लॅटचे आणि त्याचं जरा बजेट कमी असतं. मग अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट तुम्ही कसं मॅनेज करता? कसं असतं, बजेट हा एक नंतरचा इश्यू असतो, पण फर्स्ट प्रायोरिटी जी असते ना ती क्वालिटी सर्वात महत्वाची असते कन्स्ट्रक्शन मध्ये. आता बऱ्यापैकी जे झालेलं आहे कन्स्ट्रक्शन मध्ये जे काही याच्या कन्स्ट्रक्शनच्या सेलिंगच्या बाबतीत किंवा जे काही प्रोजेक्ट्स सेल नाही झालेले आहेत, ती जी काही अडचण येते ती बऱ्यापैकी जर एक आपण मार्केटचा अभ्यास जर केला तर क्वालिटीमुळे बऱ्याच अडचणी येत आहेत. आणि क्वालिटी हा झाला एक पार्ट. आणि रेटचा जो विषय आहे, बऱ्यापैकी तुम्ही काय प्रोजेक्ट्स मध्ये देतायत, काय तुमचं इनोव्हेशन काय आहे, तुम्ही त्यानंतर जे काही अम्युनिटीज प्रोव्हाइड करतायत त्या अम्युनिटीज कुठल्या दर्जाच्या आहेत, त्या गोष्टी जर तुम्ही क्वालिटीला धरून पकडून जर तुम्ही एक प्रॉपर जर सर्व्हिस जर प्रोव्हाइड केली तर तुम्हाला तसे रेट पण मिळतात आणि लोकही त्या दर्जाचा तुम्हाला रेट देऊन तुमच्याकडनं प्रॉपर्टी खरेदी करतात. त्यामुळे सर्वात महत्वाचा क्वालिटी हा विषय असतो. नक्कीच. दुसरं, नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर ते यंग इंजिनियर आणि बिल्डर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर काम करायला पाहिजे प्रशासनानं?
प्रशासनाने सर्वात महत्वाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आता सध्या इन्फ्रास्ट्रक्चर हे सर्वात महत्वाचं आहे. जसं की आता नाशिक सिटीच्या दृष्टिकोनातून चेन्नई सुरत हा हायवे असेल, त्याचं एक प्रपोजल समोर आलेलं आहे, पण मग त्याच्यावर बऱ्याच दिवसाचं सरकारचं काम चालू आहे, पण ते अजूनही कुठेही ऑन फील्ड त्याचं काही काम दिसत नाहीये. त्यानंतर IT पार्क जे आहे ते मंजूर झालेलं आहे. त्यानंतर बरेच असे प्रोजेक्ट्स आहेत गव्हर्नमेंटचे जे की नाशिकला एक वेगळी दिशा देऊ शकतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून, पण ते जे काम आहे ते फार स्लो आहेत आणि अजूनही त्या कामांचा कुठेही जमिनीवर काही एक होताना दिसत नाही, सुरुवात होताना दिसत नाही. पण मग अशा कामांना जर गती द्यायची असेल आता किंवा पुढे, तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता काही ज्या गोष्टी आहेत ना, जर समजा आता काही योजना ज्या आहेत त्या जसं की महत्वाच्या नाहीयेत, जसे की लाडकी बहीण योजना आहे, तर त्यात सरकारचा जो पैसे आहेत ते जे बऱ्यापैकी वेस्ट जात आहेत, तर त्यामुळे बऱ्यापैकी आता जर बघितलं आपण तर इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं आहेत ती थांबलेली आहेत. तर त्याला प्राधान्य न देता जे मूळ विकासात्मक जे काम आहेत, ज्याच्यामुळे आपली नाशिक शहराची डेव्हलपमेंट होऊ शकते, महाराष्ट्राची डेव्हलपमेंट होऊ शकते, या दृष्टिकोनातून सरकारने पावलं उचलायला पाहिजे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता? बरोबर. स्टील निवडताना स्टीलमध्ये सर्वात महत्वाचं असतं एक स्ट्रेंथ आणि दुसरी असते एक डक्टिलिटी. तर ह्या दोन गोष्टींच्या बेसिसवर आपण स्टील निवडलं गेलं पाहिजे खरं तर. आणि दुसरा आहे तुमचा प्रोजेक्टचा एरिया, त्यानुसार तुम्हाला कुठल्या याचा स्ट्रेंथ प्रॉपर मिळणार आहे या दृष्टिकोनातून तुम्ही स्टील सिलेक्ट केलं बघितलं पाहिजे. आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टमध्ये? हो, आयकॉन स्टील हे मी वापरलेलं आहे. माझे जे काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आता सध्या आडगावमध्ये चालू आहेत, एक शिवसौख्य अपार्टमेंट म्हणून आहे आणि सध्या आता आम्ही ऑनगोईंग शिवरत्न अपार्टमेंट म्हणून करतोय. माझी फर्म आहे निलय बिल्डकॉन. त्याच्या माध्यमातून आम्ही शिवसौख्य अपार्टमेंट आणि शिवरत्न या दोघांसाठी आयकॉन स्टील वापरलेलं आहे. मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? सर्व्हिसही आम्हाला चांगली मिळालेली आहे आयकॉन स्टीलची. आणि जे काही आमचे डीलर आहेत सुशील एंटरप्राइजेस, त्यांच्याकडून आम्ही स्टील परचेस केलेलं आहे आयकॉनचं, आणि त्यांची सर्व्हिसही आम्हाला चांगली मिळाली, ऑन टाइम मिळाली, आणि सगळ्या गोष्टीत रेटच्या बाबतीत पण आम्हाला एक चांगला ही मिळाले. बरोबर आहे. नंतर आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा कुठला प्रोजेक्ट आहे का जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्याच्यावर तुम्ही कसं सोल्युशन काढलं, तसा एखादा प्रसंग? जास्तीत जास्त अडचणी मला गव्हर्नमेंटचे काम करताना आला. गव्हर्नमेंटचे काम करत असताना क्वालिटी मेंटेन करणं हा एक फार महत्वाचा मुद्दा असतो, कारण लोकसेवेतून ते काम करायचे असतात आणि ती करत असताना तिथले राजकीय हस्तक्षेप असेल, लोकांचा हस्तक्षेप असेल, त्यानंतर मटेरियल ऑन साईट वेळेवर पोहोचणं असेल, ह्या गोष्टी सगळ्या फेस करत असताना म्हणजे मॅनेजमेंट जे एक आहे कामाविषयी, त्या गोष्टी सुरुवातीला करत असताना बऱ्यापैकी अडचणी आल्या, कारण की माझी सुरुवातच गव्हर्नमेंटच्या कामांपासून झालेली होती. तर सुरुवातीला ते मॅनेजमेंटचा एक थोडासा अभाव असल्यामुळे आणि ह्या सगळ्या इतर अडचणी असल्यामुळे आणि शासकीय काम करत असताना त्यांचा फंड पण वेळेवर अवेलेबल होत नाही, तर तो एक रोटेशन फार महत्वाचं असतं. तर ते सगळ्या गोष्टी करत असताना त्या अडचणी आपल्याला सुरुवात. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे तुमच्यासारखे यंग इंजिनियर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक मित्र म्हणून? सल्ला असाच की काम करत असताना सुरुवातीला ह्या क्षेत्रात पदार्पण करत असताना प्रत्येकाला एक इच्छा असते की नाही आपल्याला एक प्रोजेक्ट मिळाला की त्यातूनच आपल्याला बऱ्यापैकी नफा मिळाला पाहिजे आणि आपल्याला पुढे जाता आला पाहिजे. पण सुरुवातीला नफा ही प्रायोरिटी न ठेवता क्वालिटी ही प्रायोरिटी ठेवली पाहिजे. आणि क्वालिटी काम करत असताना तुम्ही 2 ते 3 काम केल्यानंतर तुमची जी क्वालिटी असते त्याच्याच फीडबॅकवर तुम्हाला आपोआप कामं मिळत चालतात आणि तुमचा एक ब्रँड तयार होतो आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही नावरूपाला येतात. वा. सो ते इंजिनियर रोहन पाटील, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीच्या टप्प्यात कमवायचा असेल तर तो पैशाने अनुभव कमवा, आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला फक्त पैसे मिळतील जेव्हा तुम्हाला अनुभव पण बरोबर असेलच जो तुम्हाला त्यासाठी कामाला येईल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.